नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, कमी दाब क्षेत्र निवडून गेल्यानंतर राज्यामध्ये पावसाची सध्या उघडीप पाहायला मिळणार आहे। बुधवारी 4 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या, तर आज म्हणजे 5 तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा जाहीर करण्यात आला आहे। तर उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता देखील हवामान विभागाने जाहीर केली आहे। तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेश परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवडून गेले आहे। मान्सूनचा आज राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, गुना, रामगुंडम, कलिंगपट्टणम ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सध्या विस्तारलेला आहे। महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पूर्व पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय असून बंगालच्या उपसागरामध्ये आज म्हणजे 5 तारखेला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची अगदी दाट शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे। तसेच पावसाच्या हादरे आणि ढगाळ हवामानामुळे तापमानामध्ये चढउतार होत आहे। बुधवारी 4 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार, तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाने हजेरी लावली आहे। आज म्हणजे 5 तारखेला विदर्भामध्ये विजांसह सरींचा इशारा देण्यात आला आहे। तर उर्वरित राज्यामध्ये मुख्यतः उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने देखील आज जाहीर केली आहे। तर मग आज मुख्यतः संध्याकाळी राज्यामधील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मग अशा प्रकारचा आजचा नवीन हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।